आता आपण उघड टॉप न्यू मोठ्या राजकीय बातम्या। नागपुरात महायुतीच्या आमदारांसाठी आयोजित संघाचं बौद्धिक संपन्न। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती, अजित पवारांची मात्र अनुपस्थिती। राष्ट्रवादीकडून आमदार राजू कारेमोरे हजर। संघाशी लहानपणापासूनचं नातं, माजी संघाच्या शाखेतूनच सुरुवात झाली। संघ बौद्धिक नंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, तर संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकसारखे, असंही वक्तव्य। संघ आणि संघ परिवार यांच्याशी जे नातं आहे माझं ते लहानपणापासूनच आहे। मी पूर्वी संघाच्या शाखेमधूनच माझी सुरुवात झाली। बाळासाहेबांच्या शिवसेनेचा संबंध कधीच संघाशी आला नाही। शिंदे काय म्हणतात तो त्यांचा प्रश्न, सत्ता टिकवण्यासाठी लाचारी, संजय राऊतांची टीका। मित्रपक्ष म्हणून आम्हाला संघाच्या बौद्धिकचं निमंत्रण, मात्र आमची विचारधारा वेगळी असल्याने गेलो नाही। अमोल मिटकरींकडून स्पष्ट, आम्ही बौद्धिकाला गेलो असतो तर आव्हाड नाचले असते, मिटकरींचं वक्तव्य। संघाच्या बौद्धिकाला जाण्याचा आमचा प्रश्न नाही ना। आम्ही त्यांच्यावर आमचे विचार लादले ना त्यांनी आमच्यावर विचार लादले। ते जरी महायुतीमध्ये असतील त्यांनी असं काही जबरदस्ती केली नाही की तुम्ही आलंच पाहिजे। प्रत्येकाला निमंत्रण देणं त्यांचं काम आहे, पण शेवटी जायचं की ना जायचं हे आमचं काम आहे। 2029ला स्वबळावर जाण्यासाठी भाजप सुरुवात करत असेल। मित्रपक्षांचं मतपरिवर्तन करण्याचा भाजपचा विचार असावा, रोहित पवारांची प्रतिक्रिया। बीजेपीची कदाचित सुरुवात असावी, नाहीतर तयारी असावी 2029ला स्वबळावर जाण्याची। म्हणून मित्रपक्षाला सुद्धा तिथे बोलून एक कुठेतरी मतपरिवर्तन नाहीतर विचार हे त्या सर्व आमदारांवर, कार्यकर्त्यांवर लादण्याचा प्रयत्न हा बीजेपीकडनं केला असावा असं मला वाटतं। ठाकरे फडणवीसांच्या भेटीवर शिंदेंनी बॉस फडणवीसांना प्रश्न विचारावा। ठाकरेंना फोन का केला ते फडणवीसांना विचारा। संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर। ठाकरे फडणवीसांच्या भेटीवर शिंदेंनी ठाकरेंवर केली होती टीका। फडणवीस आणि मला अटक करणार होते, टोकाची भूमिका घेणारेच आता फडणवीसांना जाऊन भेटले। उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। नागपुरात विधान भवन परिसरात महाविकास आघाडीच्या नेत्यांचं अमित शहांविरोधात आंदोलन। अमित शहांनी राजीनामा देण्याची मागणी, हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा घेत जय भीमच्या घोषणा। माफी मागून उपयोग नाही, ते माफी मागणार नाही। शहांनी राजीनामा द्यावा। रामदास आठवले, चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार, चिराग पासवान यांना मान्य आहे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल।